नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। उद्धव ठाकरेंची बॅग अधिकाऱ्यांनी तपासली, वणी येथील हेलिकॉप्टरमध्ये जाऊन घेतली झाडाझडती। ठाकरेंनी पोस्ट केलेला व्हिडिओ व्हायरल। अमित शहा म्हणाले, उद्धव ठाकरे 370च्या विरोधकांसोबत तर 370ला आमचा पाठिंबा होता। ठाकरे, जनतेने आमच्या जास्त जागा निवडून दिल्या म्हणून मोदींना संविधान बदलता आले नाही। शरद पवार, सिद्दीकी हत्या प्रकरणातील 5ही आरोपींसह मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी आज मुंबईत येणार। राज ठाकरेंनी रक्ताचे नाते जपले, अजूनही वेळ गेलेली नाही। मनसे नेते बाळा नांदगावकर यांची उद्धव ठाकरे यांना साद। सदा सरवणकरांना प्रचाराला आलेले पाहताच महिलेचा राग अनावर, प्रश्नांचा भडीमार करत दारातूनच पाठवले परत। महाडिकांच्या धमकीचा सुप्रिया सुळेंकडून समाचार, म्हणाल्या हे स्वतःला कोण समजतात। आणि खलिस्तानवादी पन्नूची राम मंदिर उडवण्याची धमकी, व्हिडिओ जारी करून म्हटले अयोध्येत हिंसा होईल, हिंदुत्व विचारसरणीचा पाया हलवून टाकू। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। काल दिनांक 10 नोव्हेंबर शनिवार रोजी श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या मेंढी माऊली आणि पालखी सोहळ्याचे बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथील मुक्काम उरकून लिंबा गणेश येथे ढोल ताशांच्या गजरात आतषबाजी करत भाविकांनी तर महिलांनी रांगोळी काढत मोठ्या उत्साहात स्वागत केले। यावेळी संत बाळूमामा पालखी सोहळ्याचे प्रमुख गुरव कारभारी आप्पा माळी म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण 19 पालख्या आहेत, त्यात जवळपास 3 लाख मेंढी असून लिंबा गणेश मुक्कामी पालखी बग्गा नंबर 9 असून यामध्ये 3000 मेंढी आहेत। लिंबा गणेश पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी श्री संत बाळूमामांच्या मेंढी माऊलींना पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली। पालखी सोहळ्याच्या निमित्ताने दररोज सकाळी श्रींची आरती व महाप्रसाद, सायंकाळी हरिपाठ आणि बाळूमामांच्या जीवनचरित्रपर कीर्तन होऊन त्यानंतर महाप्रसाद असे नियोजन पंचक्रोशीतील भाविक भक्तांकडून करण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी दिली। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात बारसवाडा येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्षे 90वे संपन्न होत असून या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आपली कीर्तन सेवा देणार आहेत। या सोहळ्यामध्ये हबप तुकाराम महाराज बडे दोदडगाव, श्री हबप राजेंद्र महाराज वाघमारे गोंदी, श्री हबप बळीराम महाराज आवटे साष्टे पिंपळगाव, हबप राम महाराज मुळे राजपिंपरी, श्री हबप सिद्धेश्वर महाराज गाडे दगडगाव, श्री हबप कृष्णाजी महाराज नवले पैठण, श्री हबप कुटचिंतन प्रवक्ते, श्री हबप महादेव महाराज राऊत बीड, श्री हबप रामेश्वर महाराज पवार सिल्लोड यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे। तरी बारसवाडा आणि पंचक्रोशीतील भाविकांनी या सप्ताह सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी, बारसवाडा। माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले मोहनदादा जगताप यांची मतदारसंघात प्रचंड लोकप्रियता दिसून येत आहे। मनमिळावू स्वभाव, दिलेला शब्द पाळणारे, जनतेच्या सुखादुखात सहभागी होऊन निस्वार्थीपणे सेवा करणारे नेतृत्व म्हणून मोहनदादा यांची ओळख आहे। मतदारसंघातील शहर, गाव, वाडी, वस्ती आणि तांड्यावर सुद्धा जनतेचा मिळत असलेला उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद आणि प्रचारादरम्यान ठिकठिकाणी होत असलेले दादांचे जंगी स्वागत म्हणजेच मोहनदादा जगताप यांनी गेल्या कित्येक वर्षात केलेल्या निस्वार्थी सेवेची पावतीच म्हणावी लागेल। तर छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघातील ऊस उत्पादक गोरगरीब शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडून आणली आहे। तसेच अनेकांच्या हाताला रोजगार देखील मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे। सोबतीला शेकडो कार्यकर्त्यांची फौज आणि सामान्य जनतेचा आशीर्वाद, त्यामुळे सध्या तरी माजलगाव मतदारसंघात मोहन जगताप यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे। बीड शहरापासून जवळच पाली येथे असलेल्या बिंदुसरा धरणामध्ये एका अनोळखी इसमाचे प्रेत आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सायंकाळी आढळून आले असून मृत व्यक्तीचे वय अंदाजे 45 ते 50 वर्ष असल्याचे सांगण्यात आले। स्थानिक लोकांनी अनोळखी प्रेत आढळल्याची माहिती बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंटेवाड यांना दिली असता ती माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांना दिल्यानंतर पोलीस कर्मचारी मस्के, सानप, मोराळे, मुंडे यांनी
घटनास्थळी जाऊन प्रेत पाण्याबाहेर काढण्यात आले। सदरील इसमास कोणी ओळखत असेल तर बीड ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन बीड ग्रामीण पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे। दरम्यान सदरील घटना ही घातपात आहे की आत्महत्या आहे याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत असून याबाबत बीड ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत। माजलगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रमेशराव आडसकर यांना किल्लेधारूर शहरातून तरुणांचा पाठिंबा वाढत असून आज ऋषिकेश भैया आडसकर यांच्या उपस्थितीत धारूर शहरात बाळासाहेब वेताळ यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह रमेशराव आडसकरांना पाठिंबा जाहीर केला। तर बाजारपेठेतील गायकवाड गल्ली येथील प्रतापराव गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आडसकरांना पाठिंबा देऊन विजयी करणारच असा विश्वास व्यक्त केला। गॅस शेगडी चिन्हासमोरील बटन दाबून रमेशराव आडसकरांना विजयी करण्याचे आवाहन बाळासाहेब वेताळ व प्रतापराव गायकवाड यांनी केले आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्लेधारूर। बीड मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार नितीन उत्तमराव सोनवणे यांनी बीड शहरातील सर्व महापुरुषांना अभिवादन करत आणि प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचाराला सुरुवात केली। गेल्या 5-6 वर्षांपासून समाजसेवेत आपले आगळेवेगळे स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांची सेवा करून न्याय मिळवून देणारे, दलित, मुस्लिम, आदिवासी व बहुजन यांच्या हक्कासाठी संघर्षाची लढाई लढणारे सोनवणे यांना मतदारसंघातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। विकास करू म्हणून मताचा जोगवा मागणाऱ्या प्रस्थापित कुटुंबाने गेल्या 40 वर्षे बीडमध्ये नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार सर्व पदे स्वतःच्या कुटुंबात घेतले तरी बीडच्या विकासाची विल्हेवाट लावली। परंतु आता बीडच्या मतदारांना एक संधी आली असून बीडचा विकास करण्यासाठी येत्या निवडणुकीत बॅट या चिन्हासमोरील बटन दाबून नितीन सोनवणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले आहे। विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून या दिवशी बीड जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिले आहेत। बीड तालुक्यातील चौसाळा, गेवराई तालुक्यातील गेवराई, गुळज, मारफळा, राजपिंपरी, मालेगाव खुर्द, किनगाव, शिरूर कासारमधील जाटनंदूर, मातोरी, पाटोद्यातील पिट्टी, आष्टी तालुक्यातील पिंपळा, दौला, वडगाव, खडकत, आष्टा, हरिनारायण, केरूळ, डोईठाण, हातोला, माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी, एकदरा, गंगामसला, माजलगाव, वडवणी तालुक्यातील वडवणी, अंबाजोगाई येथील लोखंडी सावरगाव, केजमधील लहुरी, बोरगाव, बुद्रुक, परळी तालुक्यातील पोहनेर, नागपूर या ठिकाणी मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार अन्य दिवशी भरवावेत असे आदेशात नमूद करण्यात आलेले आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।